चातुर्य तुझी ही धडाडी, आकाश पाठीवरी झेप वेडी, मनातील स्वप्ने साकार करता तुझ्यातील स्वत्वास येते उभारी। तुझे चांदण्याचे आकाश हळवे तू पेलून धरतेस क्षितिजास भाळी। तुझे चंद्र तारे उजळती मनाना तू सावित्री होतेस। स्त्रियांनी आपल्या पायावर उभं राहायलाच हवं, अर्थार्जन करायलाच हवं, ही मानसिकता आत्ता कुठे भारतीय समाजात रुजायला लागली आहे। ती काळाची गरजही आहे। मात्र स्त्रियांना आणि त्यांच्या सभोवतालातील सगळ्यांनाच हे समजायला हवं, पण हे प्रयत्न जाणीवपूर्वक करायला हवे। स्त्रियांमध्ये आत्मभान जागवणं खूप महत्वाचं आहे आणि उषा मजीठिया गेली 4 दशकं आपली उच्च पदस्थ नोकरी सांभाळताना, घर संसाराकडे लक्ष देताना आणि निवृत्तीनंतरही हे करत आहेत। उषा मजीठिया स्टेट बँकेतून ब्रांच मॅनेजर अर्थात शाखा व्यवस्थापक या पदावरून उषाताई निवृत्त झाल्या। डोंबिवली नागरी सहकारी बँकेत मार्केटिंग हेड म्हणूनही त्यांनी काही वर्ष काम केले। कॉर्पोरेट्स, महाविद्यालय आणि सामाजिक संस्था या ठिकाणी बँक व्यवहार, पैशांचं नियोजन आणि आत्मभान या विषयावर त्या कार्यशाळा घेत असतात। पीडित स्त्रियांचं समुपदेशन आणि मार्गदर्शन हे त्यांचं लाईफ टाईम मिशन असावं असं आहे। त्यांचा योगाचाही सखोल अभ्यास आहे। आत्मभानाचे झाड या विषयावरची त्यांची कार्यशाळा लोकप्रिय आहे, खूप काही देणारी, घडवणारी आहे। नुकतंच प्रसिद्ध झालेलं आत्मभान एक दीपगृह हे त्यांचं पुस्तक स्त्री सक्षमीकरणाच्या कार्यात महत्वाचं योगदान आहे। या पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादालाही उत्तम प्रतिसाद मिळतो आहे। उषाताई, तुमच्या या कार्याला एक कडक सलाम आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, तिचे आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते। मैत्रिणींनो, तिचे आकाश पेलताना या कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वानं यशाचं शिखर गाठणाऱ्या अनेक मैत्रिणींशी मी सातत्यानं गप्पा मारत असते। अर्थात त्यांचा हा प्रवास सोपा नसतो बरं का। त्यामागे असते प्रचंड प्रयत्न, जिद्द, धडाडी आणि पराकाष्ठा। पण तरीसुद्धा त्या यश मिळवतातच, कारण इच्छा असते तिथे मार्ग असतो। हा कार्यक्रम बघताना कदाचित गृहिणींना वाटत असेल की मला सुद्धा आता काहीतरी करावंसं वाटतं, पण माझं वय उलटून गेलंय आणि तुम्हाला कल्पना आहे की नोकरी म्हटली की शिक्षण आणि वय ही अट आली। पण जिथे व्यवसाय करायचा असतो तिथे अशी काहीच अट नसते, फक्त हवी असते आतून ती आंतरिक ऊर्जा, उत्साह आणि काहीतरी करू पाहण्याची इच्छा। तुम्ही जर इच्छा करत असाल की मला काहीतरी करायचंय तर मार्ग नक्की मिळतो आणि अशाच तो मार्ग कसा मिळवावा हे सांगणाऱ्या एका मैत्रिणीशी आज आपण गप्पा मारणार आहोत। उषाताई, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते। धन्यवाद। मैत्रिणींनो, उषाताईंची कामाची व्याप्ती आणि त्यांचा प्रवास खूप मोठा आहे, अनुभव खूप दांडगा आहे। त्या सातत्यानं मैत्रिणींचं समुपदेशन करत असतात। त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत। 95 सालापासून महिलांवर जे अत्याचार होतात त्यासाठी त्या सतत कार्यरत असतात, त्यांच्या पाठीशी उभ्या असतात। पण त्याहीपेक्षा व्यवसाय करण्यासाठी तुम्ही अगदी पूर्वतयारी कशी करावी याचं मार्गदर्शन तर करतातच, परंतु प्रत्येक महिलेनं स्वतःच्या आत्मभानासाठी किती जागृत असलं पाहिजे यासाठी सातत्यानं कार्यशाळा भरवत असतात। त्यांचा अनुभव खूप मोठा आहे आणि म्हणूनच तुम्हाला जर अशा प्रकारचा व्यवसाय करायचा असेल तर त्याची पूर्वतयारी कशी करावी किंवा काय तयारी करावी लागते हे आणि अनेक
विषयांवर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्या अनुभवाचा प्रवास त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. उषाताई, कशा आहात? बस मजेत. तुम्ही कशा? मी पण छान. तुम्ही नेहमी एक गोष्ट सातत्याने सांगता की महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं असलं पाहिजे. का तुम्हाला असं वाटतं? खरं हा प्रश्न आपल्याला विचारावासा वाटतोय. इथेच आपल्या भारताचं, आपलं जागतिक स्तरावर जे स्थान आहे त्याची गोम आणि मेख आहे. कारण की आपल्याकडे अजूनही हे गृहीत धरलेलं आहे की स्त्रियांनी घरातलं काम करावं आणि आर्थिक अर्जन हे ऑप्शनल आहे. पण हा विषय इतका गंभीर आहे की आपण आत्ता जर का रिपोर्ट पाहिला, जेंडर गॅप रिपोर्ट, तर भारताचं स्थान 145 देशांचा जो अभ्यास झाला 147, त्याच्यामध्ये आपण 129व्या नंबरवर आहोत. त्याच्यामध्ये आर्थिक समानता काय सांगता? इथे आपण या स्टेजला आहोत. कारण अजूनही आपल्याला हा प्रश्न पडतोय की स्त्रियांनी म्हणजे अर्थार्जन करणं गरजेचं आहे का नाही. मुळात हा प्रश्नच यायला नको. हे गरजेचं नाही, हे ऑप्शनलच नाही आहे, मुळात हे करायलाच हवं आहे. तिथूनच आपली खरं सुरुवात होईल. पण उषाताई, आज तर आपण बघतो की बहुतांश घरातल्या महिला ह्या आपल्याला काही ना काहीतरी नोकरी करताना किंवा व्यवसाय करताना दिसतात. मग तरी सुद्धा अजूनही तुम्ही म्हणताय की हा रेशिओ कमी आहे इतर देशांच्या पेक्षा. म्हणजे जर का आपण पर्सेंटेज पाहिलं तर आपलं स्त्रियांचं पर्सेंटेज भारतामध्ये 48% आहे. त्यातल्या 24%च बायका अर्थार्जन करतायत. बरं. त्यामुळे आपल्याला दिसतंय ते आपण शहरी भागात आहोत म्हणून कदाचित दिसत असेल. पण बहुतेक किंवा त्या निदान अंडर एम्प्लॉईड ज्याला म्हणतो की वाटतंय काम करतायत पण त्यांना तेवढी मोलमजुरी पण मिळत नाही. आणि कमी, म्हणजे जेवढं मिळायला पाहिजे, जेवढं कमवायला पाहिजे तेवढं कमवत नाही. पण 24%वरच आहोत. 48च्या 24 म्हणजे आपण 1/4 पण आपल्या पॉप्युलेशनच्या आपण बायका अजून अर्थार्जन करत नाही आहोत. आणि ही परिस्थिती आहे. पण उषाताई, भांडवल हा एक भाग आहे. आणि जर एखादी महिला काहीच करत नसेल, तिला काही माहितीच नसेल, तर मग तिने पूर्वतयारी कशी करायची? एकदा जर मानसिकता आधी बदलली की मला कमवायलाच हवं आहे, मी घरात बसून चालणारच नाही, तर इच्छा तिथे मार्ग निघतो. म्हणजे समजा आपण असं म्हणत असू की मी घरात राहते, माझ्या पुरणपोळ्या खूप छान होतात, पण मग त्याच पुरणपोळ्यांचा मी व्यवसाय करू शकते का आणि त्याच्यातनं मी अर्थार्जन करू शकते का, हा विचार जोपर्यंत आतून येत नाही तोपर्यंत त्यातले मार्ग सापडत नाहीत. पण जर एकाने जर व्यवसाय एकीने सुरू केला, समजा पुरणपोळीचा व्यवसाय, तर त्याच्यातनं ती किती लोकांना व्यवसाय देते. कारण असं समजूया की तिने सुरुवात केली तर त्याच्यातनं आधी तिला तर त्याची सामग्री लागेल. मग सामग्री लागेल म्हणजे त्या किराणदार मालाला त्याला ठेवावं लागेल. मग ते उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना ते उत्पन्न करावं लागेल. तिथल्या मजुरांचं काम वाढेल. अशा जर का 100 बायका ग्रुपने काम करायला लागल्या तर मुळात आपण कितीतरी रोजगाराच्या संधी इतरांना पण उपलब्ध करून देतो. आपल्या घरात तिला स्वतःला एक कामवाली ठेवावी लागते, एखादी मदतीला घ्यावी लागते. एक रोजगार त्याच्यातनं अनंत रोजगार उत्पन्न करतं. पण एक नोकरी म्हणजे फक्त तुम्ही जाता टेबलावर बसता, नोकरी करता आणि परत येता. म्हणजे एक महिलेने जर स्वतःचा व्यवसाय सुरू केला तर ती अनेक महिला सामावून घेऊ शकते, जणांना त्याच्यातनं उद्योग निर्माण. पण म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की घरगुती व्यवसायाला आता व्यावसायिक स्वरूप देता आलं पाहिजे. नेहमी महिला असं म्हणते, मला कशाला हवंय कार्ड, मी तर काय घरीच असते, कशाला हवंय कार्ड, घरगुतीच व्यवसाय करते. याबद्दल मग तुम्हाला काय वाटतं, त्यांनी कसं बघितलं पाहिजे? व्यावसायिकच दृष्टिकोन पाहिजे. म्हणजे आपण जोपर्यंत म्हणू की मी स्वयंपाक केल्यावर आणि मधल्या वेळामध्येच व्यवसाय करणार आहे, हा व्यावसायिक दृष्टिकोन झालाच नाही. जोपर्यंत आपण स्वयंपाकघर या कल्पनेतनं बाहेर पडत नाही. स्वयंपाक करणं गरजेचं आहे, पण त्याला दिवसातला 1 ते 1.5 तास इनफ असतो. आपण विचार त्याचा फार करतो. काम करण्यापेक्षा दिवसभर फक्त विचार करत राहतो, मी आज संध्याकाळी काय करू, सकाळी काय करू. अदरवाईज आपल्याला निदान 10-12 घरात राहणाऱ्या महिलेला निदान 10-12 तास नक्कीच मोकळे असतात. पण मग आता जर एखाद्या महिलेला अगदी तिला शून्यातनं उभं करायचं आहे व्यवसाय, तर तिने कशा प्रकारचा व्यवसाय निवडला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? ॲक्च्युली स्वतःच्या स्किल्स आधी जोखाव्या की मला स्वतःला नक्की कम्फर्टेबली काय येतं. म्हणजे कोणाला म्हणजे मी अगदी छोट्या गोष्टींपासून सुरुवात करते. कोणाला शिवणकाम येतं, कोणाला अल्टरेशनच फक्त येतं, फार फॅशन डिझायनिंग जमत नाही, त्याला सुद्धा खूप स्कोप आहे. तुम्हाला स्वयंपाकामध्ये कोणाला पिठं करता येतात, कोणाला मसाले करता येतात. हे मी फार एलिमेंटरी लेव्हलचं बोलते की अगदी घरात आहे आणि अजिबातच कळत नाही काय करावं. एखादी शिकलेली आहे, तिला ट्युशन घेणं शक्य आहे, मग त्याचाही फार मोठा व्यवसाय होऊ शकतो. एखादी घरात महिला आहे जिला तसं नृत्यकला अवगत आहे, कधीतरी शिकली आधी,
मग त्यालाच थोडंसं डेव्हलप करून ती नृत्याचे क्लासेस घेऊ शकते. व्यवसाय किती वाढवावा तितका आणि कितीतरी तऱ्हेने वाढवते. पण तुम्ही म्हणता तो मुद्दा अगदी खरा आहे की तिने त्याच्याकडे व्यवसाय म्हणून व्यवसाय पाहावं, म्हणून घरगुती काहीतरी सुरू करते नाही, असं नाही. अजिबात. पण मग परत तो प्रश्न आहे ना की भांडवल कसं उभं करावं, कारण मोठा व्यवसाय करण्यासाठी भांडवल हवं. मग याच्यासाठी काही शासनाच्या अशा काही वेगळ्या योजना आहेत का? शासनाच्या योजना आहेत, पण अगदी सुरुवातीच्या काळामध्ये शासनाच्या योजनेपर्यंत जाण्याची गरज पडत नाही. तुम्ही घरात आता समजा मी उदाहरण दिलं असं की पुरणपोळीचा व्यवसाय करायचा आहे. तुम्हाला काय हवं आहे? मैदा हवा आहे, गूळ हवं आहे, साखर आहे, तूप हवी, ह्या सगळ्या गोष्टी, काही पगार द्यायला हवे. आपल्या घरात सोनं असतं आपल्याकडे साधारण 4-5 तोळे तरी साधारणपणे असतं. बँकेत गेल्यावर एका दिवसात गोल्ड लोन मिळतं. तुमच्या एका तोळ्यामागे जे असेल त्याचा मार्केट रेट त्याच्या 60% लोन बँक देते आणि त्याला तुम्हाला फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड, 2 फोटो घेऊन जायचे. एवढ्या गोष्टी घेऊन तुम्ही गेलात तर तुम्ही दुसऱ्या दिवशी तुमचं भांडवल उपलब्ध होऊ शकतं. कारण सुरुवातीलाच लाखो रुपये लागतच नाहीत. अगदी सुरुवाती नेहमी कमी अमाऊंटनी करायची असते. मग त्यातनं येणाऱ्या नफ्यातनं तुम्ही बाजूला ते ठेवत चला. 4-5 वर्ष व्यवसाय वाढवत नेला की मग बँका तुमचं अकाउंट बघून, तुमचा परफॉर्मन्स बघून मग पुढच्या व्यवसायाला आणि मोठ्या लोनला हात घालावा. आकाश पेलताना मला असं वाटतं महिलांना खूप वेळ मी करणार आहे काहीतरी, मला करायचं आहे काहीतरी, या विचारातच जास्त वेळ घालवतात आणि त्याची कृतीची जोड त्याला देत नाहीत. तर त्यांना, अशा महिलांना तुम्ही पहिल्यांदा म्हणजे व्यवसाय नंतर राहिला पण त्यांनी याच्यासाठी स्वतःची प्रेरणा स्वतःच कशी मिळवायची यासाठी काय सांगाल? असं मी एक उदाहरण सांगेन की मी कोविडमध्ये हे काम केलं माझ्याच कॉम्प्लेक्समध्ये. आमच्या कॉम्प्लेक्समध्ये 1092 फ्लॅट्स आहेत आणि कोविड लागला मार्चमध्ये आणि मे महिन्यात ह्याचं असं झालं की माझी आई बोरिवलीला होती, तेव्हा खूप आजारी होती आणि तोपर्यंत साड्या नेसायची, पण मग ती बाथरूममध्ये घसरून जराशी पडली. तर नंतर असं वाटलं की त्याच्यापेक्षा गाऊन पाहिजे. पण दोन्हीकडे लॉकडाऊन, तिची बिल्डिंग लॉकडाऊनमध्ये, माझी, आणि ती म्हणे आता मला गाऊन पाहिजे. तर डोंबिवली टू बोरिवली गाऊन कसा पोचवायचा. तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या कॉम्प्लेक्समध्ये कोणीतरी करतं, पण मला त्या क्षणी ॲड्रेस वगैरे माहीत नव्हतं. तेव्हा तो क्ल्यू घेऊन मी आमच्या सगळ्या महिलांना फोन करायला सुरुवात केली. ती तर व्यवस्था मी केली आईला पोचवायची, पण नंतर मी सगळ्या महिलांना की तुम्हाला काय करता येतं. आणि मग कोणी म्हणे आम्ही पीठ मी छान करते, कोणी म्हणे माझी भाजणी छान होते, पण मी व्यवसाय म्हणून कधीच नाही केला. तुमच्याच कॉम्प्लेक्समध्ये, कारण तेव्हा बाहेर जाणं शक्य नव्हतं. बरोबर. मग अशा माझ्याकडे 60-65 बायका सुरुवातीला झाल्या, पण त्यामुळे आम्ही व्यवसाय करणार नाही, आमच्या घरातही चालत नाही. ही आपली एक तर मानसिकता आहे की मध्यम वर्गात तर खास आहे की आम्ही काय कमी कमवतो का, तुला काय करायची गरज आहे, मी आहे ना. ती छान गोष्ट आहे की तिला पैसे हातात आले की एक कॉन्फिडन्स येतो, स्वतःचा से येतो. तर 105 महिलांच्या तुम्ही प्रेरणास्थान झालात. हे 105 कुठले व्यवसाय, म्हणजे आता तुम्ही मग म्हणालात 27 व्यवसाय तुम्ही शोधून काढले, त्यातला एक अल्टरेशनचा झाला. त्याचा अल्टरेशन झाला, फॅशन डिझायनिंग झाला, काही जणी फक्त इनर्स विकायच्या, काही जणी केक बनवत होत्या, काही जणी स्नॅक्सच्या, काही जणी साऊथ इंडियन डिशेस, काही जणी फक्त त्याच्या चटण्या असतात साऊथ इंडियन, काही आपल्या महाराष्ट्रीयन चटण्या आणि हे करणाऱ्या होत्या. त्या प्रत्येक गोष्टीची गरज होती. त्यामुळे ते आम्ही व्यवसाय जेव्हा काढले की ह्याच्यातलं वेगळं वेगळं काय आहे. काही जणी नुसत्या खेळणी विकायच्या, पण तेव्हा मुलांना ते सुद्धा बाहेर जाऊन आणता येत नव्हतं, त्यांचं कधीतरी घरात आणून विकायचं. मग त्यांनी एजन्सीजमधनं घेऊन ते एजन्सीचं काम सुरू केलं. एकीने मग चितळेची एजन्सी, तेव्हा माल त्यांना येत होता जेमतेम कसा. म्हणजे इतके व्यवसाय निघाले की छोटे छोटे करत 27-28 व्यवसाय निघाले. म्हणजे एक जण नुसतं प्लॅस्टिकच्या बादल्या विकणारा माणूस होता, तर त्याची मिसेस त्याच्यात इन्व्हॉल्व झाली. तर आम्हाला तेव्हा प्लॅस्टिकच्या बादल्या, मॉपर्स कामवाल्या नव्हत्या, सगळ्याची गरज होती. म्हणजे नुसतं मॉपर्स विकतोय म्हटल्याबरोबर त्याचा इतका व्यवसाय झाला त्या पूर्ण आमच्या कॉलनीत. फक्त माहिती नव्हती, एवढाच भाग होता. मला असं वाटतं की प्रत्येकीकडे काहीतरी असतं, फक्त तुझ्यात हे आहे आणि ते बाहेर काढण्याचं खूपच मोठं काम तुम्ही करत आहात. यस, तुम्ही स्वतः बँकर बेसिकली. तुम्हाला असं काहीतरी महिलांनी सुरू करावं किंवा त्यांनी व्यवसाय करावा, किंवा तुम्ही महिलांवर होणाऱ्या अत्याचारासाठी पण गेली अनेक वर्ष काम करताय, हे सगळं करण्यामागे तुमची प्रेरणा काय आहे? मी स्वतः UPN फॅमिलीतली आहे. माझं लग्न गुजराती फॅमिलीत झालं आहे आणि मला असं वाटतं मी एक जनरेशन आधीच जन्माला आले का काय, कारण मी 78 सालपासून म्हणा किंवा खरं म्हणजे वयाच्या 13व्या-14व्या वर्षापासून ह्यासाठी झगडते की मला स्वतःचं अस्तित्व माझं पाहिजे आणि माझा आयुष्याचा कंट्रोल माझ्याकडे पाहिजे. मला कोणी सांगता कामा नाही की तू काय कर म्हणून. आपला रिमोट आपल्या हातात पाहिजे. मग ते धडपड करताना तेव्हा मला कोणाची मदत मिळत नव्हती. तेव्हा असं काही
फारशा संस्था पण नव्हत्या आणि कुठे फारसं मासिकात पण यायचं नाही स्त्री चळवळींबद्दल. त्यामुळे ते मला फार स्वतःवर काम करावं लागलं. नंतर मी ठरवलं की आपण जेव्हा शक्य असेल तेव्हा ज्या महिलेला थोडासा हात देऊन तिला जर पुढे आणता आलं तर हे काम नक्की करावं. आणि ते मी जवळजवळ 95 सालपासून करते. काय वाटतं हे सगळं करत असताना आज महिला कुठल्या ठिकाणी उभी आहे असं तुम्हाला वाटतं? आता असं आहे की तिच्यात शक्ती खूप आहे. तिला फक्त जरासा हात दिला तर ती खूप पुढे जाते. हे मला माझ्या ह्या 105 महिलांवरनं कळलं आहे. असंही मी बऱ्याच ठिकाणी किंवा बँकेत असतानाही हे काम सातत्याने करतच होते. फक्त तिला थोड्याशा मार्गदर्शनाची गरज आहे. बाकी कपॅसिटीमध्ये तर काही प्रश्नच नसतो. ती आदिशक्तीचं रूपच आहे नाही का? प्रश्नच नाही. सगळ्या याला ती सामोरं जाऊ शकते. फक्त एकदा तो मार्ग खुला झाला की ती पुढे जाते. पण मला तरी एक सांगा की आज आपण सतत ऐकतोय की तिच्या मानसिक स्वास्थ्याविषयी बोलल्या जात आहे, तिच्या बौद्धिक विकासाबद्दल बोलल्या जात आहे, त्याच्यावर लिखाण केलं जात आहे, आवाज उठवल्या जातोय. पण तरीसुद्धा तुम्ही आता डोमेस्टिक व्हायलन्ससाठी महिलांवर होणाऱ्या खूप काम करताय. 1.5-2 लाख रुपये पगार घेणाऱ्या महिलासुद्धा अशा प्रकारच्या अत्याचाराला सामोरं जाताना दिसत आहेत. तुम्हाला हा रेशिओ कसा वाटतोय? खरंच स्त्री पुरुष समानता आली आहे का? ती खरं आपल्या आतून मनातून आली पाहिजे. कायद्याने सगळी दिलेली आहे पण आपल्याला अजून ना ते कसं आहे, ते घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं पण पाणी पाजता येत नाही. अजून आपल्याला स्वतःचंच आत्मभान जागृत झालेलं नाही आहे. मला जेव्हा पहिला हात उठतो माझ्यावर तेव्हा माझी रिॲक्शन पहिलं उलट हात मारण्याचीच झाली पाहिजे. ती न होता तो डिफेन्स मेकॅनिझम आपल्याला शिकवलं आहे की स्त्रीने कसं वागायचं, तिने कसं खाली मान घालून राहायचं. मर्यादा तिला ह्या सगळा जो ट्रॅप आहे त्याच्यामध्येच अडकलेलो आहोत. आणि अजूनही आपण ना लुकिंग गुड कॉन्सेप्ट म्हणतात त्याला की मी 4 लोकात कशी दिसते, म्हणजे सून म्हणून जी कल्पना आहे तशी मी आहे की नाही, मुलगी म्हणून जसं काही लोकांच्या कल्पना तशी मी वागते का नाही, मला स्वतःला काय हवं याचा विचार अजिबात केला जात नाही. लग्नाच्या वेळी आपण कुंडल्या मांडतो आणि ग्रहांची दशा बघत असतो पण त्या घरात जाऊन माझी स्पेस कुठे आहे याच्यावर कुणीही बोलत नाही ना. ती स्वतः मुलगी विचार करते आणि घरचे आईवडील तर करतच नाही. माझ्या मते हे अत्यंत आवश्यक आहे की लग्नाच्या आधी हा विचार आधी मुळात तिला हे कळायला पाहिजे की मला हवं आहे काय, बरोबर, मला पुढे स्वतः कुठे जायचं आहे. आई म्हणून, पत्नी म्हणून, वहिनी म्हणून हे सगळे रिलेशन सोडून व्यक्ती म्हणून मला काही करायचं आहे का नाही आयुष्यामध्ये. आणि ते जिथे पोचायचं असेल तसंच योग्य घर मला मिळालं पाहिजे. त्यामुळे ही बोलणी आधी झाली पाहिजेत. आपण नको त्या विषयावर जास्त चर्चा करतो. हे सगळ्या प्रकारचं काम करताना तुम्हाला असं कुठे जाणवतं का की शहरी स्त्रियांपेक्षा ज्या तळहातावर पोट असणाऱ्या या महिला आहेत, जसं वीटभट्टी कामगार महिला आहेत किंवा घरकाम करणाऱ्या महिला आहेत किंवा आदिवासी महिला आहेत, यांचं आरोग्य जास्त चांगलं आहे असं वाटतं तुम्हाला का? त्याही पूर्णपणे दुर्लक्षित आहेत? नाही, आरोग्य त्यांचंही चांगलं आहे. एवढंच आहे की ते कष्ट जास्त करतात म्हणून आपल्याकडे जे रोग आहेत, मधुमेह आणि स्थूलता, हे त्यांना येत नसतील पण अदरवाईज त्यांचं पोषण फारसं होतच नाही. शेवटी त्याही अनेक विकार आणि कारण स्वतःकडे लक्ष द्यायचं असतं ही कल्पनाच नाही. उलट ताप असताना मी कसं काम केलं ह्याचं कौतुक आपल्याला फार. म्हणजे घरातली स्त्री नाही का शेवटी उरलेलं ती अजूनही मी संपवते पण स्वतःच्या आरोग्याकडे ती तसंच शेवटी. त्यामुळे मुळात हे म्हणून मी आत्मभानाकडे जाते की मला स्वतःला काय हवंय. स्त्रीला व्यक्ती म्हणून जोपर्यंत ट्रीट ती स्वतःला स्वतः करत नाही आणि मग समाज करत नाही तोपर्यंत आपला उद्धार काय ठर. आता कसं आहे की घरात 4 लोक आपल्याला म्हणत असतील फार चांगली सून आहे पण मी फार मोठ्या ब्रॉड पिक्चरवर बघते की सगळ्या जगात आपल्या देशाबद्दल काय म्हणत असतील की हे बघा अजून ह्यांच्याकडे लिंगभेद आणि आहे, अजूनही समानता आलेली नाही आहे, अजून स्त्रिया शिकतच नाही, यांच्या तब्येती चांगल्याच नसतात. आपण ह्या स्टेजला असताना अजून आपण कधी जागरूक होणार? आता व्हायलाच पाहिजे. अशा अनेक उषाताई मला वाटतं तयार व्हायला पाहिजे, महिलांना प्रेरणा देणाऱ्या. तुम्ही अनेक कार्यशाळा घेता आणि तुमचा मूळ आवडीचा विषय असतो आत्मभान. आत्मभान जागृत करताना कार्यशाळांमध्ये काय प्रकारचं मार्गदर्शन तुम्ही करता? आत्मभानाचं ॲक्च्युली मी एक असं झाड काढतो आणि त्या झाडाच्या मुळांमध्ये स्वतःचे गुण लिहायचे आणि ते गुण असे लिहायचे की जे असं नको की मी चांगली आई आहे, चांगली पत्नी आहे. आपल्यामध्ये काहीतरी प्रत्येकामध्ये विशिष्ट गुण असतात. अगदी सहनशील आहोत किंवा मला आर्टिस्टिक आहोत, कलावंत आहोत, हे गुण लिहायचे. अक्षरशः 7-8 दिवस जातात. स्त्रियांना स्वतःबद्दलचे गुण माहीत नसतात. त्या नेहमी रिलेशनमध्ये विचार करतात की मी चांगली आई आहे का, चांगली मुलगी आहे का, कसं बघते मुलांना, याच्या आदर्श स्त्री, स्वयंपाकीण चांगली आहे की नाही. पण तिला गुण लिहायला म्हटले की बऱ्याचदा 7-8 दिवस जातात की जेव्हा ती एक एक शोधून लिहिते आणि मग त्या गुणांमुळे आपल्याला काय फळ मिळालं आहे आयुष्यात, आपण त्याचा वापर झाला आहे का नाही ते वर लिहायचं फांद्यांवर, म्हणजे वरच्या फांद्यांवर. बऱ्याचदा तिथे ब्लँक राहतं, गुण पण आहे पण वापरलेच नाही गेले. मग तिला तिचं कळतं की माझ्यात एवढं काही आहे आणि मी अजून वापरलेलं नाही आहे.
आणि मग तू काय करशील. आणि मग त्याच्या पुढे मी आयुष्याचा कृती आराखडा, की माझ्यात एवढे गुण आहेत आणि मला स्वतःसाठी काय करायचं. त्याच्यात मी 2-3 प्रश्न टाकते की मला आनंद देणारी गोष्ट कुठली, ते मी करते का. मग ते कधी गाणं म्हणणं असेल, नुसतं फिरायला जाणं असेल, तेवढा पण वेळ ते स्वतःसाठी काढत नाही. आणि मला स्वतःला, मी जेव्हा कुठला आदर्श माझ्या डोळ्यासमोर आहे की मला तशी व्यक्ती व्हायला आवडेल, आणि त्यासाठी मी आत्तापासून काय प्रयत्न करेन. आणि मी आर्थिक स्वावलंबी आहे का नाही ते तर मी टाकते. तुम्ही सातत्याने कळकळीने ह्या विषयावर बोलताय, तुम्हाला त्याचा परिणाम बायकांवर होतोय असं वाटतं? अगदी अगदी. माझ्याकडे तर मी माझ्या डोळ्यासमोर दिसतात. म्हणजे माझ्याकडे अशी उदाहरणं आहेत की 10 वर्षापूर्वी माझ्याच बिल्डिंगमधली आलेली एक स्त्री की जी घरातच काम करत होती, ते ॲक्शन प्लॅन नंतर तिने LLB केलं, LLM केलं, कॉलेजमध्ये आता ती लेक्चरर फॅकल्टी मेंबर आहे, आणि त्याच्या आधी फॅशन डिझायनिंग मी केलं. म्हणजे घरातली स्त्री आज लेक्चरर म्हणून जाते आहे. 10 वर्षातलं एवढं ट्रान्सफॉर्मेशन मी डोळ्यांनी बघते. एक घरात होती, तिने नंतर MSc केलं, मॅथ्समध्ये केलं, त्याच्यात PhDचा अभ्यास करते आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मॅथ्स शिकवते, जी घरात होती. त्यामुळे एकदा फक्त तो ॲक्शन प्लॅन आणि आत्मभानात जागृत झाल्याबरोबर अशा माझ्या डोळ्यासमोर दिसते. आकाश पेलताना. तुमच्याकडे आत्मभानाचं हे प्रशिक्षण घेतलेली सखी ही किंवा मैत्रीण म्हणूया, ही फक्त व्यवसायातच नाही तर स्वतःच्या अंतर्गुणांचाही शोध घेते. ती शैक्षणिक क्षेत्रातही प्रगती करते, ती सांस्कृतिक क्षेत्रातही प्रगती करते. या सगळ्या प्रवासात म्हणजे 95 सालापासून आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये असा काही एखादा अनुभव आहे का की जो अनुभव तुम्हाला खूप अस्वस्थही करून गेला, आणि एखादा असा अनुभव आम्हाला सांगा की जो तुम्हाला खूप, मी जे करते ते फार गरजेचं आहे असा आनंदही देऊन गेला? अशी काही उदाहरणं आहेत की जिथे आपण त्या स्त्रीसाठी मी काही करू शकले नाही. की माझ्याकडे आलीच ती मुळात की तिचा डायव्होर्स केस चालू होती, झाली होती सुरू, आणि 12 वर्षानंतर आली. त्याच्यात तिला असं वाटत होतं की तिला 30,000 महिन्याची पोटगी कोर्टाने द्यायचा आदेश दिलेला आहे, आणि तिला ते 30,000 मिळत नव्हते, आणि कोर्टात तिला फार कमी अमाऊंट मिळत होती, आणि ती त्यासाठी खूप वकिलांकडे जाते. ती स्वतः शिकलेली नव्हती, म्हणजे 10वी पास वगैरे असं. आणि खूप वकिलांनी तिला फिरवत होते की आम्ही तुझ्या ह्या पोटगीसाठी भांडतो, तुला 30,000 मिळवूनच देऊन. तिने खूप पैसे पोलिसांकडे घातले. फिरत फिरत कोणीतरी माझ्याकडे पाठवलं, तर म्हटलं तुझी ती ऑर्डर मला घेऊन ये. ते जेव्हा ती ऑर्डर माझ्याकडे घेऊन आली, मी ती वाचली, तेव्हा ते 30,000 नव्हते, फक्त 3,000 होते. आणि तिने ती तेवढंही वाचलेलं नव्हतं, आणि ते तेवढे दिवस ती बिचारी 30,000च्या आशेने, आणि इतक्या वकिलांनी तिला फसवलं की कोणी तिला सांगितलं नाही की हे 30,000 नाही 3,000 आहेत ना. तिने स्वतः कधी वाचलं. आणि त्या केसमध्ये मी काही करू शकले नाही, फक्त मग तिलाच तू ब्युटी पार्लर कसं जाऊन 12 वर्ष ती झगडत राहिली त्या केससाठी. आणि नंतर तिला कळलं की आपण चुकीच्याच मार्गाने, चुकीच्या गोष्टीसाठी लोकांपर्यंत लढत होतो. आणि मग तिला स्वतःच्या पायावर ह्या नंतर उभं करणं फार कठीण गेलं. आणि त्या 12 वर्षात तिची तब्येत खराब झाली, तिला स्ट्रेसमुळे डायबिटीस सुरू झाला. हो. आणि कसं बसंच तिला उभं केलं. त्याच्यात मला असं वाटलं की मी सक्सेसफुल नाही होऊ शकले, खूप उशीर झाला. म्हणजे उषाताई, आता आपण मुलाखतीच्या अगदी शेवटच्या टप्प्याकडे आहोत, पण आज तुमची मुलाखत ऐकल्यानंतर कदाचित अनेक महिलांना असं वाटेल की मी काहीतरी व्यवसाय करावा किंवा माझं आत्मभान मी जागृत करावं. तर यांच्यासाठी काय स्कीम्स आहेत ते अगदी आम्हाला जाता जाता थोडक्यात महिलांसाठी सरकारच्या खूप छान स्कीम आहेत, त्या बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. तर त्यातली एक आहे की जी तर मुद्रा लोन योजना, ती सगळ्यांसाठीच आहे. पण मुद्रा लोन ही 10 लाखापर्यंतचं कर्ज कुठल्याही स्त्रीला मिळू शकतं, आणि त्याला काही तारण द्यावं लागत नाही. त्याला फक्त तुमचं ओळखपत्र, आधार कार्ड आणि 3 महिन्याचं बँकेचं स्टेटमेंट असेल तरी तुम्हाला हे 10 लाखाचं कर्ज बँकेतर्फे मिळू शकतं. आणि हे गव्हर्नमेंटच्या स्कीमच्या थ्रू असतं. ह्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम जनरली आपल्या डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर जे असतं त्याच्या थ्रू राबवल्या जातात. दुसरी एक स्कीम आहे ती स्टँडअप लोन आहे, ती तर खास महिलांसाठी आहे. स्टँडअप लोन. तर त्या महिलांसाठी किंवा मार्जिनल ज्याला आपण म्हणतो की अतिमागासवर्ग, त्यासाठी आहे. पण महिलांसाठी त्याच्यामध्ये एवढीच अट आहे की तो उद्योगधंदा हा तुमचा असावा किंवा निदान 51% तुम्ही त्याचे भागीदार असावा. आणि मग त्यांना 10 लाख ते 1 कोटीपर्यंतचं लोन आहे, आणि त्याला कुठलंही तारण द्यावं लागत नाही. फक्त तुमचा व्यवसाय कुठला ते तिथे जर सांगितलं हे सगळे बेसिक डॉक्युमेंट दिले तर ही योजना स्त्रियांसाठी एक बचत गटाची योजना आहे. ती तर बचत गट ती तर ठिकाणी, पण बचत गटात आता जी लखपती दिदी योजना आली आहे की ज्या बचत गटाची सभासद आहे आणि त्या महिलेचं उत्पन्न जर वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 3 लाखाच्या खाली असेल तर त्यांना आता सरकारतर्फे 1 लाख ते 5 लाखापर्यंत
बिनव्याजी कर्ज मिळत आहे आणि ही फार मोठी गोष्ट आहे की आणि तुम्हाला- याच्यासाठी काही संकेतस्थळ आहे का, की समजा ऐकताना तिच्या एवढं लक्षात नाही राहिलं? नाही, हे सगळं तुम्हाला ऑनलाईन तुम्ही बघू हो शकता. अगदी ऑनलाईन फॉर्म सुद्धा ऑनलाईनच भरू शकता. उषाताई, तुमच्याशी बोलून खूप छान वाटतंय. आणि सगळ्यात पहिल्यांदा मैत्रिणींनो, उषाताईंशी बोलल्यावर एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली की आज प्रत्येक घरातली, बहुतांश घरातली महिला ही कुटुंबासाठी धावते आहे, झटते आहे, काम करते आहे, पण ती स्वतःचं आत्मभान तिनं जागृत केलं आहे का? मला काय आवडतं, माझ्या समाजापेक्षा माझ्याकडून काय अपेक्षा आहेत हे ती बघते आहे का? आज उषाताईंशी गप्पा मारल्यानंतर आत्मभानाचं एक मला वाटतं की प्रत्येक महिलेने स्वतःचं आत्मभान खरंच जागरूक केलं पाहिजे. फक्त अर्थार्जन न करता मी माझ्यासाठी सुद्धा जगलं पाहिजे, हा एक अत्यंत महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला आहे. उषाताई, तुमचा निरोप घेते. तुम्ही आज आलात आमच्या स्टुडिओमध्ये आणि इतकी छान माहिती सांगितली. तुमचे मनापासून आभार. मंडळी, अर्थातच वेळ आहे DP म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर यांचा मोलाचा सल्ला ऐकण्याची. धन्यवाद. आकाश पेलताना हे आपल्याला म्हणायला सोपं वाटलं तरी वास्तवामध्ये खूप कठीण आहे. कारण आकाशाचा एवढा मोठा व्याप आपल्या डोक्यावर आपण पेलून धरणं ते तेवढंच कठीण आहे. पण आपल्या व्यवसायामध्ये डगमगून न जाता नवीन व्यवसायामध्ये सुरुवात करायला आपल्या मनामध्ये प्रचंड उत्साह असणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी सगळं लागणारी तयारी ही आधी तयारी करून मगच व्यवसायाला सुरुवात करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते तुम्ही लक्षात ठेवलं की आकाश पेलून तुम्हाला आरामात घेता येईल आणि तुम्ही तुमची प्रगती पुढे नक्की चालू करू शकाल याची मला खात्री आहे. तुझे चांदण्याचे आकाश हळवे, तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी.